check this. Hello, hello, check, check, hello. Bro, test. खास करून राजूदादांनी स्वतःच्या गाडीतून घेऊन गेले होते त्या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय आभार मानतो। आणि या व्यासपीठावर आज कार्यक्रम करणार माझा आदरणीय भाषा गेल्या वर्षी सुद्धा म्हटलं होतं शिवंबाळ याच्या वाढदिवसा निमित्त आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझे तमाम रसिक बंधुप्रेमी या कलेचे चाहते यांना शाही मानाचा मुजरा करून म्हणायचं का बघा।
आजवर ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम केले माझे बंधू परिवार असतो सोबत आणि एक दोस्ती आणि यावी यांच्यामुळे मी शाहीर उभा राहिलो मंचावर व्यासपीठावर. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून माझे वडील माझे गुरुवर्य गोवा बोलून गेले. गोवा बोलले की बाबांना विचारा तुला आईला लावतो धुवायला बघ. गोवा बोलून गेले. प्रतिस्पर्धी शाहीर आमचे सचिन कदमबुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि स्तवनाला सुरुवात करतो. म्हणायचं काय बघा. चरणी तुझ्याच साठी राजू दादा लाडला खेडेकर घरात वाढला चुक भुलतयाची घालशी तू पाटी आणि उदंड आयुष्य लाभो या तयाला. आई आज सांगणं तुझ्या चरणावर हो ध्यान पोटी. जन्म दिला जान मला त्या मातेच्या उदरात वाढलो अनरंग मंचावरी शाहीर होताना कधीच कोणावर नाहीच चिडलो. तुझ्या प्रेमाच्या पोटी यांच्या सारख्या भिडलो आणि नाव देवेंद्र शाहीर म्हणून रसिका चरणाशी तुमच्या मी घडलो. म्हणून या ठिकाणी स्तवन सादर करतोय. गोवा लक्ष असावं तुझं बाळ हलतंय ना हलवतो मी. गुण गाऊ दे तुझे चरण पाहू दे चरणी तुझ्या दोन्हीकडे जोडू या रंगणी नाव दे. हे करतो तुझी सेवा माझ्या विरोबारे देवा. दादाचं म्हणणं होतं की स्तवन माझी आई ढोलकरीत माताने विरोबाचं झालं पाहिजे म्हणून शाहिरांनी गाणं नाही दिलंय शिमग्याचं. करतो तुझी सेवा रणी विरोबारे देवा.
करतो तुझी सेवरणी देवा बोल श्री गणपती गजानन निरवळनाथ सुगाय देवी अखंड हरका सोयीचा बाबरंगले घराण्याचा गणपती बाप्पा मोरया एसकेपी सिल्वर्स आणि केदारलिंग सिल्वर्स आमचे मित्र दादांचं म्हणणं आहे रंगमंचावर नाव देऊ नको एक कलाप्रेमी आहे ज्या ज्या ठिकाणी माझा कार्यक्रम होतो सचिन भुवनचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी उपस्थित असतात यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे नाचमाता आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद स्तवन झालेले आहे शाहीराणी गण सुंदर या ठिकाणी सादर केलेला आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी आयोजन केलेले आहे गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी बुवा लक्ष असावं तुम्ही मोठे शाहीर तुम्ही मोठ्या आदर्श आजपर्यंत केला याच्या आधी पण ठेवला पण दादा यांच्याकडे असा साधा प्राणी गेला ना हे नुसतं बेचून पडतं तो असं बेचून पण बुवा माझी पद्धत आहे शाहीर मोठा असू दे नाही तर छोटा असू दे माझ्याकडे जे आहे तेच मी देतो तुमच्यासारखे पासलं नाही राजू दादाचे परिवार कुटुंब आहे तुमचे शिष्यांची सोबत माझी भारी झाली होती पुण्यात पाहिजे असेल तर विचारून बघा त्यांना त्यांच्या अनुषंगाने कार्यक्रम केलेला आहे बुवा परवाची बड्डेची बारी बुवा म्हणतो
व काय म्हणतो हे लांजेवाले का लांजेवाले 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 म्हणतो आम्हाला खुले समजतात खुले बुवांचे शब्द युट्यूबच्या माध्यमातून बारे बघा पण बुवा मी तुम्हाला माझ्या इकडे आलात म्हणून मी काय बोलणार नाही बुवा काहीच नाही बोलणार पण जर बुवा पाय लावला असतात तर मी तोडून आणतात ते मी माझ्या इकडे आहेच म्हणून नाही सांगत हे छाकणे आणि तिकडेच मिरवायचे इकडे यांची पाजलं नाही इकडे थंडच बुवा थंड फक्त हलवीत थपालता तुझा डोलवतो मनाशी आनंद झाला दर वर्षानं भाद्रपद चतुर्थीला पुजती रे तुला शिव पार्वतीचा गण लग्नाधीचा बाबाच्या पुजीला बाबासने विचार होतो तुला बाबा दुसरा जन्म घ्यायला सांगितलेलं भरपूर वेळा म्हणून दीवाना अरे दिल हुआ दीवाना दीवाना आता दुसऱ्या वरीत ऐक काय काय म्हणतो का आणि असा पिसारा फुलवून येईल कारण आजच्या वारीची लांडोरी कोलपत कोलपत येणार बुवा कोलप नका ऐकून घ्या बोलणं अरे नजर झुमके आई मुझे झुमके शाने लगा नशा बुवा तुला प्रेमाची नशाच देणार पण इंजेक्शन देणार हा शब्द आहे देवेंद्र जुमन बुवाचा म्हणून काय म्हणतो बघा सणाला येशी तू सणाला अरे तुझीच करणी सारी सजते धरणी रंग भरावा रणाला
धन्यवाद. आलेले पारितोषिक दिनेश दादा कोरतरकर साहेब यांच्याकडून गुगल पेच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. मित्रांनो, या वर्षी माझं स्टुडिओमध्ये झालेला गट तुमच्या आशीर्वादाने खरोखर चांगला फेमस आहे. शिवम राजूदादा खेडेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं फरमाईश आहे. तो गण झाला पाहिजे म्हणून काय म्हणायचं बघा. तुझी होती मला तुझी होती मला हुर 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 कधी सजेल माझं घर आला बसून उडगावर आला वाजत गाजत गुळाल उधळीत देव माझा लंबोदर आला वाजत गाजत गुळाल उधळीत देव माझा लंबोदर. धन्यवाद राजूदादा. सवन निगम झालेला आहे तर गवळण आम्हाला आज बरोबर भारी निवडून आणलेला विषय. त्याबद्दल बोलच्या शब्दांची तोड नाही वाद नाही. हा आम्ही थोडं म्हणणार आहे तिकडे शब्दांची तोड नाही बुवांचा. बुवांची गवळण सुंदर चाल आताच माझा झालाय बघा ना. बुवासनी चालीची येत नाही तिच्या मारी द्या. ए बुवा अरे किती वर्षात तत्तात काहीतरी नवीन द्यावा. काहीतरी नवीन शोधा ना मुळा. चाल टाइम भेटत नाही तर घ्यायचं नाही. जे पण तेवढंच बघायचं. गोवांचा टाइम तिकडं किती वर्ष झाली भरपूर कार्यक्रम केले. गोवांकडे चाल दुसरी नाही. काय म्हणतात बघा. हा आनंद झाला आनंद
दिसाया काळा अंगात याच्या लय भारी चाळा काय म्हणतात बघा हा नंदलाला दिसाया काळा अंगात याच्या लय भारी चाळा घेते मी उचलून काडीला कुचलून वन बरोबर घेतला आणि मी सत्कार समारंभ आल्यावर बुवा मागणं जो दिसता असा धरून आवले बाबा हे बुवा काम नाही तुझं ते म्हणून म्हणतात बुवा परत म्हणतात की राधा मोठी होती कानापेक्षा घेतलं शिंजल कानाला उचलून घेतलं शिंज मान्य करतो मी काय म्हणते घेते मी उचलून काडीला घुचलून त्याच्या हातात दिली तुझं दूध गजमत नाही तर दिशील कशी साय ए राधे मला टोपी घालायची नाही बुवा हा देवेंद्रजी म्हणे काय म्हणतात घेते मी उचलून परत म्हणतो काडीला घुचलून याच्या हातात दिली साय आता राधा बाई तू करशील काय साय नको तुझी मला तुझा दूधच हवाय मला साय नको कोण खाईल ती उकडून काढलेली दूध चांगलं कच्चं दूध प्यायला चांगलं बुवा म्हणून हा काना बेकार आहे एकदा सोडलं नाही यांना सांगून झालेलं आहे पील सोडली ना बुवा सोम बदललं तरी त्याची पील जात नाही आपटून मारेन मी शब्दात कारण का तुमच्याकडून अपेक्षा नाही या शब्दांची काय म्हणतात बघा याच्या हातात दिली असाय माझ्याशिवाय राहत नाही झाली बघा रे माझ्याशिवाय राहत नाही बघा ना हलवतोय कसा हा माय माझ्याशिवाय नाही राहत तुझ्याकडे आलो असेल हलव भुलव काय करायचं आता लोल ए गोवा यमकासाठी अर्थ काहीतरी वजू नका यमक मिळा म्हणून साय आणि हलवायचा ढोलवायचा परिस्थिती संबंध आलाच कुठं तुझी साय बुवा आहे ना घरात नेऊन काढ दूध उकडव चांगली साय घे आणि बुवा पोटभर सकाळची खा अशी देतो बघ साय म्हणून कौलांचा विषय झोपवणाराच बुवाला कौल भरपूर वाऱ्या गेल्या बुवांसोबत राजूदाना धरतो प्रेमाचे विषय दिले की हे म्हणणार की प्रेमानं बोलतो जिंमन बुवा का घाबरतो मी म्हणून सांगतो बुवा माझा नाच विषय मी नंदलाला रूपान काळा जमून सारे होऊन गोळा घरात जाऊन निरखून पाहून हिच्या घरात जाऊन निरखून पाहून अहो लागली वरडा शेजारी हे राधे तू करतेस कशाला गाय काय करू नको काना सोडून तुला जाणार नाही तू करतेस कशाला गाय मग येऊन घालतेस आपली माय कृष्णान थोड्या केलं की जायची सासूकडे जायची अगोदा काना बाया बघ केवढा एवढासा बोर माझ्या दुधावर म्हणजे आंबेवर चढला हे दूध फोडला म्हणून म्हणतो बुवा सासूला सांगायचं नाही तुमच्या गौरवानीचा अर्थ करा आणि नंतर बोला दुसऱ्या बारीत नाहीतर बुवा सोडणारच नाही आज तुला माहिती नाही
दवाई करायची नाही येऊन नको तुला नक्की देणार तापला असेल बरोबर तापला असेल मला माहिती बुवा आज तापलास तरी तुझा तवा लाल मीच करणार पहिल्यापासून सांगतो तवा लाल तुझा करून जाणार मी म्हणजे तुमच्या तिकडे म्याव आणि इकडे डराव करायचा मी काय सचिन बुवा स्तवनगण गवळण झालेले मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आजच्या वरीचा प्रश्न कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचं नाव काय व या कलियुगात त्याचं वास्तव्य कुठे आहे वा परत म्हणाल गुलबहार बिहार तुम्ही सांगितले तुम्हाला की तो विषय सोडून सगळा नाही जमणार ते विषय कसा आहे म्हणून जास्त जोर देताना तुम्ही वाचकात चांगले तुम्ही तुमचे कवी वर्ग सुद्धा वाचक आहेत जास्त जोर देताना बुवा भक्तांचे निषेधांपासून रक्षण करून भक्त उत्साही झाले तिथं जोर द्या नक्की उत्तर मिळेल परत जर म्हटलं बुवा आम्ही त्या समाजाचं नाव नाही घेऊ शकत लाज वाटते तर मी जमणार नाही सोलटवी जमलं तर उत्तर द्या नाही तर विषय सोडून द्या शाहिराने मला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर बुवांना मी प्रयत्न केला द्यायचा नाही पटत बुवा भेटला की नाही जमून दे नाही भेटला की देऊ असे माझा विचारलाय म्हणून काय म्हणायचं बघा हो अरे संयमान सामोर जाईल त्याला असा सलाम ठोकी आणि जर वाकड्यात घुसतो अरे लाजाचा डोळाच गांजेवाला म्हणतो लांजेवाला हे गांजेवाला बुवा चिलमीत भरून ओढीन तुझं हा चिलमीत भरून म्हणून काय म्हणतो बघा अहो लांबना बुवा आमचा लांबना माझा म्हणाल माझा जवळ जवळ आहे कसे जवळ आहेत एकत्रच आहे फक्त मध्ये हॉल गेला डिस्टर्बन्स तिला माहित कोण माहिती आहे अहो लांबना बुवा आमचा लांबना विषय जुना पटवावी पुन्हा विषय जुना पटवावी पुन्हा होणार आज हित सामना
आजचा जो कार्यक्रम शिवबाळाचा बर्थडे मग राजू दादा एक 4 वर्ष गाणं म्हणतो. खेडेकरांच्या घरी खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. आज या खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. करती जल्लोष हे गावकरी करती जल्लोष हे गावकरी. राजू दादा खुशीत या अंतरी करती जल्लोष हे गावकरी. राजू दादा खुशीत या अंतरी. अरे खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. खेडेकरांच्या घरी झाली धमाल मोठी खरी. हे गावकरी राजू दादा खुशीत या अंतरी. मित्रांनो शहीरांना दुसऱ्या बरेसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम दिनी संपली. दादाला नमन आहे नमन. हॅलो सोने दादा. अरे आपल्या शिवण बाळाचा केक आणलेला आपण. राजू दादा छोटा घेऊन एक छोटीशी आमच्याकडून एक सेवा.